स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. ती माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा मिळेल आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या विविध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघत आहात जो नवीन निर्णय आहे शासनाचा, तो आपण या आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत. तर बघा, जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः माहे, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. मग मित्रांनो, हा जो शासन निर्णय हा 10 डिसेंबर 2024चा आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या शासन निर्णयावर नक्की आहे तर काय, आता आपण हे बघू. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक CLS 2022 प्रकरण 349 म 3 दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2024 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. म्हणजे कोणकोणते, तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील मदत करण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. तसेच दिनांक 22/7/2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील 1/1/2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. मग मित्रांनो, निर्णय काय तर बघा, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर, जसं की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्याला ही मदत मिळणार आहे. अतिवृष्टी किंवा पूरचा जो निधी तो कोणत्या जिल्ह्याला मिळणार, तर पुढे मी तुम्हाला चार्ट देखील दाखवणार. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहिती पडेल कोणकोणत्या जिल्ह्याला या अतिवृष्टीची मदत मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 2,920,57,50,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आपण पुढे बघणार आहोत की ते कोणकोणते जिल्हे आहेत जे अतिवृष्टीमध्ये त्यांना लाभ मिळणार आहे. या शासन निर्णयाने सोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म 11 यांनी हा निधी वितरित करावा. आणि मित्रांनो, हे जे आहे लाभार्थी, या लाभार्थ्यांना डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी मिळणार आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मध्यस्थी करून आले तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांना मिळणार, त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट रक्कम येणार आहे. सोबतच मित्रांनो, जसं की बघा, आता काय आहे की 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करावी लागेल. किती तर 3 हेक्टर. तसंच बघा मित्रांनो, वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. त्या आता या आपल्या इतकं काय महत्त्वाचं, आपल्या इथं महत्त्वाचं काय तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. म्हणजे बघा, जे आहे ते आपलं जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. तर बघा मित्रांनो, हे झालं महत्त्वाचं. आता मी तुम्हाला दाखवेल की जसं यांनी सांगितलं की शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या जसं www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, तर मित्रांनो, तुम्हाला मी जे बोललो तो चार्ट दाखवतो. तो चार्ट बघा, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, जो की जून व ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी किंवा पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात
बघा मित्रांनो, तर काय 10/2024चा आहे. जसं की छत्रपती संभाजी विभाग, संभाजीनगर विभाग, त्यामधले जिल्हे आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर विभागानंतर मित्रांनो नागपूर विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे. असे वेगवेगळे विभाग दिले आणि त्यातले जिल्हे दिलेले आहे मित्रांनो. तसंच प्रस्तावाचा दिनांक देखील आहे, कालावधी देखील दिलेला आहे. तसंच बाधित क्षेत्र किती आहे, बाधित शेतकरी संख्या किती, निधी किती मिळणार आहे, हे सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चार्ट आपले जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनला पॉज करून तुम्ही बघू शकता. की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तुमच्या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा किती निधी मिळणार आहे, किती क्षेत्र किती हेक्टर क्षेत्र बाधित आहे, कालावधी काय आहे, प्रस्तावित दिनांक काय आहे व आपला जिल्हा कोणता ते सर्व तुम्हाला इथं बघायला मिळेल. मित्रांनो, मी माझ्याकडून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आशा आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसेंबर असेल आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या विविध माहितीबद्दल तुम्हाला माहिती उपलब्ध होईल आणि तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकाल. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. मनापासून धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि आपल्याला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. आशा आहे तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आपल्या व्हिडिओला आवडला तर आपल्याला लाईक करा हीच विनंती. तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो.